नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। हा गवती चहा आहे। हा आपणा सर्वांच्या परिचयाचाच आहे। आज आपण या गवती चहाविषयीचीच माहिती पाहणार आहोत। गवती चहा हा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आहे। बुरशी विरोधी गुणधर्म या गवती चहामध्ये आहेत। सर्दी खोकल्यामध्ये आपण सर्वजणच चहामध्ये टाकून हा गवती चहाचा वापर करत असतो। पोटॅशियमने हा गवती चहा समृद्ध आहे। मूत्र उत्पादन वाढवतो। वाढलेला बीपी हा गवती चहा कमी करतो। नैसर्गिकरित्या त्वचा मुलायम ठेवण्याचं काम या गवती चहामुळे केले जाते। व्हिटॅमिन ए सी चा चांगला स्रोत आहे। शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी या गवती चहाचा उपयोग होतो। अँटीऑक्सिडंट आहे। इम्युनिटी पॉवर वाढवते। नॅचरल पेन किलर आहे। हे या गवती चहाचे वैशिष्ट्य आहे। अंगदुखी, डोकेदुखी यावर गुणकारी आहे। आपल्याला चहा पिल्यानंतर ते लगेच जाणवत असतं, फ्रेश वाटतं आपल्याला। आलं आणि गवती चहा हा एकत्र टाकून जर आपण चहा घेतला तर आपल्याला लगेच फ्रेश वाटते। पचन सुधारते। बॉडी डिटॉक्स करण्याचं काम हा गवती चहा करतो। थंडीत आणि पावसाळ्यात या गवती चहाचा चहा करून पिण्याची जी मजा आहे ना, ती दुसरी तुम्हाला कुठेच दिसणार नाही। या गवती चहाचा उपयोग बद्धकोष्ठतेसाठीही उपयोग होतो। अशा हा गवती चहाचा चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेपणा वाटतो, टवटवीतपणा वाटतो। हर्बल अशा पद्धतीचं हे टी आहे असं म्हटलं तरी चालेल। याला आता सध्या लेमन टी या नावानेही ओळखले जाते। अशा या गवती चहाचा समावेश आपण सोप्या पद्धतीने जर करायचा झाला तर आपण चहामध्ये टाकून हा गवती चहा घेऊ शकतो। सर्वजण त्या पद्धतीने याचा उपयोग करतात। उपयोग मात्र चहाचा आहे, पण उपयोग मात्र संपूर्ण शरीरावर त्याचा होत असतो। अशा ह्या गवती चहाचा समावेश आपल्या आहारात असायलाच हवा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा। पुढील जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।